मनशाक जीवनांत आशी कशें अशें म्हळ्यार एक गाडी घेवका घर घेवका जो जाग घेवका म्हळ्यार एक आशी पुरा जनांकय खंयचे एक टायमान तो येवन येता आज ही तुमकां हांव यूथ ऑफ GSB दाखोवचें वता अशें चंद जाल्यार एक प्लॉट्स भारी चंद केला हें लेआउट कशें आसा म्हणून तुमकां दाखोवचे प्रयत्न ह्या व्हिडिओंत हांव करताच सद्याक कोडयालचे कावुराक हांव येवन पावला या मेगालोटो वचून तें लेआउट पळय हे जाग्याक तुम्ही दोन कडेन दुखून येवीत एक कोडयालचे हे कಡೆ KPT जावन AID जावन माउंट कार्मेल स्कूला लागीं तें हेलिपॅड म्हणटा त्या रोडार येविता अन्निक एंट्री तुमकां हे कಡೆ कावूर सायडा दुखून हे कಡೆ विजय कापिकाड जावन देरेबैल कुंटिकान जावन कावुराक येवन पावल्यार हे जाग्याक येवन पावताचे आतां ऑलमोस्ट हांव पाविलस हें लेआउट आतां एंट्री जताची तुमी पळोव येता कशें आसा हें लेआउट म्हणजे दाखोवचें एक काम हांव हाजी करताच पळया आता मुद्राणी होम्स म्हळ्यार लेआउटाक हांव एंट्री जतास हे चेमेत एंटर जाल्ल्याची कशें आसा भितर म्हणून वचून पळोवया हांगा लेआउटा भितर येतरी लोकेशन पळोवचें भारी चंद आसा हांगा देखून व्यू समेत मस्त ग्रीनरी आशिल्ले निमित्त पळोवच्याक खुशी जाता आनी लेआउट ऑलमोस्ट तुमी पळयल्यार रेडी जाला आनी कसं म्हळ्यार हांगा जाग घेवचें घर कन्स्ट्रक्शन करचें तितलें काम अशें तेजे तुमकां पुरा जाग दाखयता म्हळ्यार कितले कितल्याचे सेंट्साचे एक जाग अवेलेबल आसा कितले जाणांन ऑलरेडी घेतला ते पुरा उल्लोवचे प्रयत्न हांव कॅपिटल कन्स्ट्रक्शन्स आनी हे जाग्याची मार्केटिंग करता आसाची आनी विकता आसाची मस्त प्लॉट्स ऑलरेडी गेला आनी स्वल्प बाकी आसा खंय तशें तें तुमकां दाखोवचें प्रयत्न आमी ह्यांच व्हिडिओन तूं करता आसाची येया वचून तें पळोवया इतले वेळ हांव सांगता आशिल्लो तुमकां मुद्राणी होम्सान तूं लेआउट भारी चंद केला पुरा दाखयता आशिल्लो कॅपिटल कन्स्ट्रक्शनाचे गुरुराज शेणै आमगेलो आसाची कार्यक्रम मोगान नमस्कार नमस्ते भारी खुश जाता कित्याक म्हळ्यार एक सिटी भितरेची ग्रीनरी पळयतना हांगा घर बांदिल्यार कितले लायक जाताले म्हणून वेदर तें वार एक्झॅक्टली आतां मुद्राणी होम्स म्हळ्यार कसं न्हय कॅपिटल कन्स्ट्रक्शन्स म्हळ्यार तुमगेलो फर्म कसं करता मुद्राणी होम्स म्हळ्यार डेव्हलपर्स प्रमोटर्स तांणी एक बेंगलोराची कंपनी कॅपिटल कन्स्ट्रक्शन म्हळ्यार आमी कन्स्ट्रक्शन आमगेला आनी कन्स्ट्रक्शन एज वेल एज आमी मार्केटिंग करता कितले प्लॉट्स आसा हांगा कशें केला तुमी ते आतां टोटली 20 एकर जागेन तूं आमी 233 प्लॉट्स केला टोटली नंबर ऑफ प्लॉट्स प्लस तातूंत कसं म्हळ्यार आमी पार्क दिला टोटल आतां 20 एकर्स आसला री एक ताजे 10% म्हळ्यार एक 2 एकर्स आमी तातूंत पार्क आनी प्लेग्राउंड दिला मागीर आमी सिवीक कम्युनिटीज म्हणून एक 5% सोडला गव्हर्मेंटाक नेक्स्ट आमी एक 40 फीट मेन रोड्स आनी ब्रांच रोड्स 30 फीटाचे ब्रांच रोड दिला टोटली सो त्या सोडून आमगेले 233 प्लॉट्स आसा तातूंत डिफरंट टायपाचे प्लॉट्स आसा म्हळ्यार आमकां एक 3 सेंस 3.5 सेंस 4 सेंस 4.5 सेंस तशी विंगड वेरायटीसाचे प्लॉट्स आसा अप टू 10 सेंस ताय आसा आमगेला कशी डिवायड करताची म्हणून हे तुमकां जनाले पर्स्पेक्टिव्ह गोतस की 3 सेंट्साचे घेवचे 4 सेंट्साचे चड वता कशी ते एक म्हणल्यार एक बजेट आसता सो ते बजेट प्रकार आमी केलो जनाक 3 सेंसान तूं 1,500 स्क्वेअर फिटा घर जावपाक जाता केलो जनाक कशें म्हळ्यार 5 सेंस घेवन 1,000 स्क्वेअर फिटा घर जावपाक जाता मागीर तांगेले बजेटा वयरी आमी ते सेट करून दिता आमी तांगेल कशी पर्स्पेक्टिव्ह आसा तशी करून दिता आनी हांगा जागो तुमगेला घेतले म्हण जाल्यार तुमी कन्स्ट्रक्शन करचे की तांणी करीत कशी ते ऑप्शन हंतू कशी म्हळ्यार एक्चुअली तांगेल नावार फर्स्ट तांणी जाग घेवन तांणी रजिस्ट्रेशन करून तांगेल नावार खाता कोण जाता री जेव केल्यार आमकां दिव येता कन्स्ट्रक्शनाक की तांणी भायर जेव केल्यार तांगेल खंयचे कॉन्ट्रॅक्टर आसल्यार तांगेला करूं येता कन्स्ट्रक्शन तुमी करताच आमी करता कितली टायम धरतले एक घर करूंक एक घर करूंक साधारण एक 9 to 12 मंथ्स जाता नॉर्मल एक वर्स जावका तशें आमी एक मॉकअप इल्लो केला ते आमी साधारण एक 4.5 सेंसान तूं 2500 स्क्वेअर फिटाच्या
ಟೋಟಲ್ ಆಮಿಗೆ ಸರ್ಮೈನ್ ಬಿದ್ರೆ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಕೆಲ್ಲ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟೇಶನ್ ಆಸ್ ವೆಲ್ ಆಸ್ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ जलरी प्रॅक्टिकल येतं आमकां नॉर्मली आमी 12 मंथ्स आमी घेवका जाता सांगताच होय. ओके आणि आता कितले घेतला कितले जणांनी घेतला आणि कितले बाकी वरला आमगेले साधारण एक 80% आमगेले सेल जाल्ला आनी एक 20% बाकी आसा तंतू 80% अंतू साधारण एक 10% जणांनी घर ऑलरेडी स्टार्ट केला तंतू एक घर कंप्लीट जावन एकलो रफ्ता आसा ऑलरेडी आनी एक 2-3 महिन्यांत एक 4-5 घर येता वय रेडी टू ऑक्युपाय जाता आणि आता या निमगूच जो रे एक लेआउट ಅಂತೂ मस्त सकट जावको जाता एक ड्रेनेज सिस्टम अशा पुरो उदकाचे अशा पुरो असल पूरा व्यवस्था पूरा रेडी आस की पूरा रेडी आसा आमी बळ फुल आत रोड आत 40-30 फीट रोड आमी काँक्रीट घालून रेडी केला तंतू दोन साइड स्टॉर्म वॉटर ड्रेन केला आमी मागीर अंडरग्राउंड आमी इलेक्ट्रिसिटी दिला अंडरग्राउंड आमी वॉटर सप्लाय दिला ओवर हेड टँक आसा आमगेले 2 लाख लिटर्साच्या किंचे आमगेले प्रायवेट टँक मागीर आमी नेक्स्ट आमी कॉर्पोरेशनाचे हँड ओवर करतरी तांणी आमकां मागीर आमकां कॉर्पोरेशन दुकरी वॉटर दितांची मागीर आमकां आतां इलेक्ट्रिसिटी जावके हंतू थंय आमी जंक्शन बॉक्स पुरो दिला मागीर प्रत्येक सायट आमी नंबर घालून ह्या जंक्शन बॉक्स हक्काक म्हणून आमी ताजे खातीर एक डेडिकेट करून दवरला कंप्लीट आता मस्त जण एक मत त्यांचं असता हांव मुद्राणी होम्स ಅಂತ कसं नाही घेवका जागो तुमगेले एक अभिप्राय सांगचेला मुद्राणी होम्स कितें घेवका म्हळ्यार एक जेवन मेन रोडाक आमगेला मेन रोड 100 फीट रोड एक सायडा दुखून कई दुखून आमी आतां हायवे दुखून जस्ट 1 किलोमीटर अशें किंचे आमगेले कुंटिकान जंक्शना दुखून मागीर आनी एक आमकां कुळूर जंक्शना दुखून एक 1.5 किलोमीटर अशें मागीर आमगेल्या ह्या सायड दुखून एअरपोर्टाक 1 किलोमीटर अशें तशें आमगेल्या सिटी ऑलमोस्ट सेंटर म्हणून सांगूं आमगेल्या त्या एक मेन रिजन मागीर आमगेले मेन जेवन आसा पळय भितवेल रोड आनी आमगेले पार्क आमी त्या जेवकेलें पुरो डेव्हलपमेंट करून रेडी करून दवरला आनी तांणी घेवन विंगड कसले डेव्हलपमेंट करून सीदे येवन डॉक्युमेंटेशन तांगेले नांवार करून घर करचें काम आसता कंप्लीट आणि आता मस्त जण कसं म्हळ्यार हें जाग घेतना घर घेतना तांगेले एक बजेट म्हणून आसता मतांत तांणी एक बजेट दवरून येताची तांकां तुमी सजेस्ट करता की वय आमगेले किश म्हळ्यार आमगेले आतां 3.34 सेंस जागो तो 800 स्क्वेअर फीटा घर साधारण आमी एक 50 to 55 बजेटान दुखून स्टार्ट जाता आमगेले अप टू आमगेले 1.5 कोटी 2 कोटी ते आमी करताची 1.5 कोटी बजेट म्हळ्यार कशें म्हळ्यार आमगेले 5 सेंस जाग्यान तूं एक अड्डेस दुखून 3000 स्क्वेअर फीट ताय विथ इंटिरियर्स पुरो आमी कोण दिताची तशी 55 लाख दुखून एक 2 कोटी ताय आमी बजेट डिफरन्शिएट केला तशी प्रति एक बजेट जनाक आमी कोण दिताची मागीर खाली प्लॉट घेतले तांकां 3.34 सेंस आसा ते विदीन 28 लाख बजेट भितर आमगेला रिजिस्ट्रेशन करून आमी सेट करून दिताची 30 लाख भितर रिजिस्ट्रेशन समेत जाता आणि तुमगेले रियल एस्टेट फिल्डान तूं एक्सपिरियन्स कसं म्हळ्यार जन तेवय पळयताच आणि कसं पुरो विंगड प्रोजेक्ट्स केला बा ताजे विशय ಸ್ವಲ್ಪ सांग हांव साधारण हंतू कन्स्ट्रक्शन हांव साधारण एक 22-23 इयर्स दुखून ऑलरेडी आसा हांव म्हळ्यार विंगड कडेन कामां आशिल्लो कन्स्ट्रक्शन कंपनी कामां आशिल्लो आर्किटेक्ट तांगेलो ओट्ट आशिल्लो सो कॉन्ट्रॅक्टर तांगेलो ओट्ट आशिल्लो मागीर आतां आमी कशें म्हळ्यार ते रियल एस्टेट आतां आमकां म्हाका रियल एस्टेट म्हळ्यार नवेची जाल्यार मिगेल विशयान म्हाका कन्स्ट्रक्शन म्हळ्यार एक 22 इयर्स दुखून हांव हंतू आसा सो कन्स्ट्रक्शन आनी रियल एस्टेट म्हळ्यार ते इंटरकनेक्टेड सो रियल एस्टेट कन्स्ट्रक्शन गोत्ता म्हळ्यार रियल एस्टेट कनेक्टेड जावन वचता मस्त कुशल आहे गुरुराजन मस्त आम्ही विषय कव्हर केलाय म्हळ्यार रँडमली जना कसं जावका की त्यांची उलयलेची वेळ इन्फॉर्मेशन दिल्या खातीर मस्त मस्त थँक्स किरण ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ಸ್ನ ಕೋ ಫೌಂಡರ್ ಆಗಿರುವಂತಹ ಅನೂಪ್ ಕೋಟ್ಯಾನ್ ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಪ್ರೀತಿಯ ಸ್ವಾಗತ ಸರ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ನಾನು ಆಗಲೇ ಗುರುರಾಜ್ ಸರ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ಸಾಕಷ್ಟು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು ಅವರು ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತು ಈ ಲೇಔಟ್ಗೆ ಬರೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂಥರ ಗ್ರೀನರಿ ನಮಗೆ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ಚಂದ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದೆ ಅಂತ ಖುಷಿ ಇಕೋ ಫ್ರೆಂಡ್ಲಿ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಆಗ್ತದೆ ಅವ್ರ ಹತ್ರ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ದೆ ನಾನು ಕೊಂಕಣಿಯಲ್ಲಿ ಕೇಳಿದೆ ಮುದ್ರಾಣಿ ಹೋಮ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಜಾಗ ಯಾಕೆ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನಿಮ್ಮ ಒಂದು ವರ್ಷನ್ ಬೇರೆ ಇರಬಹುದು ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಹೇಳ್ತೀರಾ ಇಲ್ಲ ನಂದು ವರ್ಷನ್ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಸೇಮ್ ಇದೆ ಬಟ್ ಏನಂದ್ರೆ ನೋಡಿ ಆಸ್ ಅ ಕ್ಲೈಂಟ್ ಏನು ನೋಡ್ತಾರೆ ಅಂದ್ರೆ ಮೇನ್ಲಿ 30 ಫೀಟ್ 40 ಫೀಟ್ ರೋಡ್ಸ್ ಆಲ್ರೆಡಿ ನಿಮಗೆ ಎಲೆಕ್ಟ್ರಿಸಿಟಿ ನೀರು ಮತ್ತೆ ಅಂಡರ್ಗ್ರೌಂಡ್ ಡ್ರೈನೇಜ್ ಕನೆಕ್ಷನ್ ಒಂದು ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಶಾಲೆ ನಿಮ್ಮ ಮನೆ ಮುಂದೆ ಶಾಲೆದು ಬಸ್ ಬರಬೇಕು ಸ್ವಲ್ಪ ನಿಯರ್ ಬೈ ಮಾರ್ಕೆಟ್ಸ್ ಇರಬೇಕು ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ವೀನಿಯನ್ಸ್ ಆಫ್ ಲಿವಿಂಗ್ ಮತ್ತೆ ನೋಡಿ ನಿಮಗೆ ಹೋಗಿ ಬರುವಾಗ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ಹತ್ರ ಇರಬೇಕು ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ ಹತ್ರ ಇರಬೇಕು KSRTC ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಹತ್ರ ಇರಬೇಕು ಈ ಎಲ್ಲ ನೀವು ವಿಧದಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ರು ಕೂಡ ದಿಸ್ ಈಸ್ ಒನ್ ಆಫ್ ದ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಲೊಕೇಶನ್ ಈಗ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರಲ್ಲಿ ಇರೋದು ಫುಲ್ಲಿ ಡೆವಲಪ್ಡ್ ಮೋಸ್ಟ್ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಲೇಔಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು ಎಸ್ ಇನ್ನು ಜನರಿಗೆ ಯಾವ ಥರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಸರ್ ಏನಾದರೂ ಲೇಔಟ್ ಮನೆ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ
ಒಂದು ಹಣದ ಏನಾದರೂ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಇರ್ತದೆ. ಸಮಸ್ಯೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇಷ್ಟು ನನ್ನ ಹತ್ರ ಇದೆ ಕ್ಯಾಶ್ ಅಲ್ಲ. ನಾನು ಲೋನ್ ತಗೊಳ್ಬೇಕು, ಆ ಥರ ಅಸಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಏನಾದರೂ ಉಂಟಾ ಸರ್? ಫಿನಾನ್ಷಿಯಲ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ Financial. ಹೌದು ಖಂಡಿತ. ಹ್ಮ್. ಸೊ ಮೋಸ್ಟ್ ಆಫ್ ದ ಕ್ಲೈಂಟ್ಸ್ ನೋಡಿ ಬಂದಾಗ ಅವರಿಗೆ ಒಂದು ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇಷ್ಟು ಡೌನ್ ಪೇಮೆಂಟ್ ಇದೆ, ಮತ್ತೆ ನಮ್ಗೆ ಒಂದಿಷ್ಟು ಬ್ಯಾಂಕ್ ಲೋನ್ ಬೇಕು, ಮಂತ್ಲಿ ಎಷ್ಟು EMI ಬರ್ಬೋದು, ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಸಿಗ್ತದೆ, ಈ ಥರದ್ದು ತುಂಬ ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಡೌಟ್ಸ್ ಇರ್ತದೆ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಂಪ್ಲೀಟ್ ನಾವು ಸೊಲ್ಯೂಷನ್ ಕೊಡ್ತೇವೆ. ಪ್ಲಸ್ ನಮ್ಮದು ಆಲ್ರೆಡಿ ಒಂದು 10-15 ಬ್ಯಾಂಕ್ಸಲ್ಲಿ, ಲೀಡಿಂಗ್ ಬ್ಯಾಂಕ್ಸಲ್ಲಿ ನಮ್ಮದು ಟೈಅಪ್ಸ್ ಇದೆ. ಓಕೆ. ಸೊ ಈ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಲೋನ್ ಅಸಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಫಿನಾನ್ಷಿಯಲ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಎಲ್ಲ ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ನಾವು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಕ್ಲೈಂಟ್ಸಿಗೆ. ಇನ್ನು ಜಾಗಕ್ಕೆ ಸಹ ಲೋನ್ ಸಿಗ್ತದೆ ಸರ್? ಹೌದೌದು, ಜಾಗಕ್ಕೆ ಕೂಡ ಮೊದಲು ಕೆಲವು ಬ್ಯಾಂಕ್ಸ್ ಅವರು ಜಾಗಕ್ಕೆ ಲೋನ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಇದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಬಟ್ ಈಗ ಇಲ್ಲ. ಬ್ಯಾಂಕ್ಸ್ ಆರ್ ಆಲ್ಸೋ ಅಗ್ರೆಸಿವ್. ಈಗ ಬ್ಯಾಂಕ್ಸ್ ಕೂಡ ಜಾಗಕ್ಕೆ ಲೋನ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟೇಶನ್ ಹೇಳೋದಾದ್ರೆ ಅದೊಂದು ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಪಾರ್ಟ್. ತುಂಬಾ ಜನರಿಗೆ ಅದು ಸಹ ಇರ್ತದೆ, ಅದು ಕೇಳ್ತಾರೆ ಇದು ಕೇಳ್ತಾರೆ ಅಂತ. ಇಲ್ಲಿಯ ಪ್ರೊಸೀಜರ್ ಹೇಗಿದೆ ಸರ್? ಏನೆಲ್ಲ ಬೇಕಾಗ್ಬೋದು, ಹೇಗೆಲ್ಲ ಇರ್ತದೆ ಅದು? ಇಲ್ಲಿ ನಾವು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟೇಶನ್ ಪಾರ್ಟ್ ಅನ್ನು ತುಂಬಾ ಸಿಂಪ್ಲಿಫೈ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಆಕ್ಚುಲಿ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಈ ಮುದ್ರಾಣಿ ಹೋಮ್ಸ್ ಒಂದು 10-15 ಲೀಡಿಂಗ್ ಬ್ಯಾಂಕ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಆಲ್ರೆಡಿ ಪ್ರೀ ಅಪ್ರೂವ್ಡ್. ಅಂದ್ರೆ ನೀವು ಯಾವುದೇ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಅಂತ ಇಲ್ಲ, ಬರೇ ನಿಮ್ದು ಒಂದು ಕ್ರೆಡೆನ್ಷಿಯಲ್ಸ್, ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ದು ಒಂದು ID ಪ್ರೂಫ್, ಆಧಾರ್, ಮತ್ತೆ ನಿಮ್ದು ಒಂದು ಇನ್ಕಮ್ ಪ್ರೂಫ್, ಇಷ್ಟು ಕೊಟ್ಟರೆ ಆಯ್ತು. ಇದರ ಮೇಲೆ ಇದು ಕೂಡ ನಾವು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತೇವೆ. ಸೊ ಓವರ್ ಆಲ್ ಈ ಬೇಸಿಕ್ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟೇಶನ್ ಅಲ್ಲೇ ನಿಮಗೆ ಲೋನ್ ಅಪ್ರೂವ್ ಆಗ್ತದೆ. ಸಿನ್ಸ್ ಇದು ಮೂಡ ಅಪ್ರೂವ್ಡ್ ಮತ್ತೆ ರೇರ ಅಪ್ರೂವಲ್ ಎಲ್ಲ ಇರುವುದರಿಂದ ತುಂಬಾ ಜಾಸ್ತಿ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟೇಶನ್ ಇದು ಬರುದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಆಗಿ ಈಗ ಜಾಗ ತಗೊಳ್ಳಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ಹೌದು ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಮದರ್ ಡೀಡ್ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು, 3 ಜನರೇಷನ್ 4 ಜನರೇಷನ್ ಹಿಂದೆ ಹೋಗ್ಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಹೇಗೆ ಅದು? ತುಂಬಾ ಹಿಸ್ಟಾರಿಕ್ ಡೇಟಾ ತಗೊಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಏನು ಗೊತ್ತಾ ನೋಡಿ, ಮೂಡ ಅಪ್ರೂವಲ್ ಅಂದ್ರೆ ಇಟ್ ಇಸ್ ಫ್ರೀ ಫ್ರಮ್ ಆಲ್ ಎನ್ಕಂಬ್ರೆನ್ಸಸ್. ಓಕೆ. ಸೊ ನಿಮ್ಗೆ ಯಾವುದು ಹಿಸ್ಟಾರಿಕ್ ಡೇಟಾ ನೋಡ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಇದನ್ನೆಲ್ಲ ಮೂಡ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿ ಚೆಕ್ ಮಾಡಿಯೇ ಮೂಡ ಅಪ್ರೂವಲ್ ಕೊಡುವಂಥದ್ದು. ಸೊ ಆ ಒಂದು ವಿಷಯದಲ್ಲಿ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ. ಕಂಪ್ಲೀಟ್ಲಿ ನಿಮಗೆ ಲೀಗಲ್ ಒಪಿನಿಯನ್ ಅದೆಲ್ಲ ರೆಡಿ ಆಗಿದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಬ್ಯಾಂಕ್ಸ್ ಪ್ರೀ ಅಪ್ರೂವಲ್ ಕೊಡುದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟಿಗೆ. ಇನ್ನು ಕೆಲವರು ಇರ್ತಾರೆ ಸರ್, ಹೊರ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ ಅಥವಾ ಹೊರ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಹೇಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಅವರಿಗೆ ಮನೆ ಎಲ್ಲ ಇದೆ, ಬಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್, ಈಗ ಕೆಲವರು ಗೋಲ್ಡ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ರೆ, ಕೆಲವರು ಲ್ಯಾಂಡ್ ಅಲ್ಲಿ. ಇದು ಜಾಗ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ನಾನು ಓಪನ್ ಆಗಿ ಕೇಳುವಂಥದ್ದು, ಈ ಜಾಗಕ್ಕೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಷ್ಟು ಲಾಭ ಆಗ್ಬೋದು ಅಂತ ನೀವು ಹೇಳ್ತೀರಾ? ಯಾಕೆ ಇದು ಕೇಳ್ತಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಎಲ್ಲರೂ ಬೇರೆ ಬೇರೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಬಟ್ ಲೆಟ್ಸ್ ಬಿ ಟ್ರಾನ್ಸ್ಪರೆಂಟ್ ಅಂತ. ಅಲ್ಲ, ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಪರ್ಪಸ್ಗೆ ಈ ಜಾಗ ಎಷ್ಟು ಬೆಸ್ಟ್ ಅಂತ ನೀವು ಹೇಳ್ತೀರಾ? ನೀವು ಹೇಳಿದ ಆಕ್ಚುಲಿ ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಇದೆ ನೋಡಿ. ತುಂಬಾ ಅಬ್ರಾಡ್ ಇದು ಕ್ಲೈಂಟ್ಸ್, ಮುಂಬೈಯಲ್ಲಿರೋರು, ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಲ್ಲಿರೋದು, ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರಿಯನ್ಸ್ ಯಾರು ಬೇರೆ ಕಡೆ ಸೆಟ್ಲ್ ಆಗಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಒಂದು ಅವರ ಊರಲ್ಲಿ ಒಂದು ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡುವ ಅಂತ ಒಂದು ಪ್ಯಾಷನ್, ಒಂದು ಸೆಂಟಿಮೆಂಟ್ ಇರ್ತದೆ. ಮುದ್ರಾಣಿ ಹೋಮ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಈಗ ರೈಟ್ ಟೈಮ್ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ಗೆ. ಯಾಕೆಂದರೆ ದ ಗ್ರೋತ್ ಇಸ್ ಫಿನಾಮಿನಲ್. ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಅಂಡರ್ ನಿಮಗೆ ಒಳ್ಳೆ ಗ್ರೋತ್ ಆಗ್ತಾ ಉಂಟು. ಓವರ್ ಆಲ್ ನಿಮ್ಮದು ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ಇಂಡಸ್ಟ್ರಿಯೇ ಗ್ರೋ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಪ್ಲಸ್ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ನಾವು ಆಲ್ರೆಡಿ 80-90% ಸೋಲ್ಡ್ ಔಟ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಎಪ್ರಿಸಿಯೇಷನ್ ಚಾನ್ಸಸ್ ಆರ್ ವೆರಿ ಹೈ. ನನ್ನ ಪ್ರಕಾರ ಇನ್ನೊಂದು 3 years ಟೈಮಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಹಾಕಿರುವಂಥ ದುಡ್ಡು ನಿಮಗೆ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 2x ಡಬಲ್ ಆಗೋದು ಚಾನ್ಸಸ್ ಇದೆ. ವೆರಿ ನೈಸ್ ಸರ್. ನಿಮ್ಮ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಹೇಳೋದಾದ್ರೆ, ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ನಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಸಮಯದಿಂದ ಇದ್ದೀರಾ, ಹೇಗಾಗ್ತಾ ಇದೆ, ಈ ಇಂಡಸ್ಟ್ರಿ ಹೇಗಿದೆ, ನಿಮಗೆ ಹೇಗೆ ವರ್ಕೌಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ? ನೋಡಿ, ನಾನು ಬೇಸಿಕಲಿ ಐ ಆಮ್ ಫ್ರಮ್ ಅ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಬ್ಯಾಕ್ಗ್ರೌಂಡ್. ಓಕೆ, ನಾನು ರಿಲಯನ್ಸ್, ಟಾಟಾ ಈ ಥರ ಕಂಪನೀಸ್ಗೆಲ್ಲ ವರ್ಕ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಬಟ್ ಐ ಆಮ್ ಫ್ರಮ್ ಅ ಸೇಲ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಬ್ಯಾಕ್ಗ್ರೌಂಡ್. ಸೊ ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ನನಗೆ ಈಗ ಒಂದು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಒಂದು 4-5 years ಆಯಿತು ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟಿಗೆ ಬಂದು. ವೆರಿ ಎಕ್ಸೈಟಿಂಗ್, ವೆರಿ ಪಾಸಿಟಿವ್. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಇದು ಇಂಡಸ್ಟ್ರಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಯು ಗೆಟ್ ಅ ಚಾನ್ಸ್ ಟು ಫುಲ್ಫಿಲ್ ಪೀಪಲ್ಸ್ ಡ್ರೀಮ್ಸ್. ಒಂದು ನಿಮ್ಮದು ಜನರದ್ದು ಕನಸು ಏನಿರ್ತದೆ ಗೊತ್ತಾ, ಒಂದು ಜಾಗ ತಗೊಳ್ಬೇಕು, ಒಂದು ಮನೆ ತಗೊಳ್ಬೇಕು, ದಟ್ ಈಸ್ ದ ಟಾಪ್ ಮೋಸ್ಟ್ ಪ್ರಯಾರಿಟಿ ಕನಸು ಅದು. ಸೊ ಯು ಗೆಟ್ ಅ ಚಾನ್ಸ್ ಟು ಅಸೋಸಿಯೇಟ್ ವಿತ್ ದಟ್ ಡ್ರೀಮ್. ಸೊ ಇಟ್ಸ್ ಎಕ್ಸೈಟಿಂಗ್. ಇನ್ನು ನೀವು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಂಪನಿಯಲ್ಲಿ ಇದ್ರಿ, ಟಾಟಾ, ರಿಲಯನ್ಸ್, ಇಲ್ಲಿ ಒಂದ್ಸಲಿ ಒಳಗೆ ಬಂದರೆ ಅವ್ರನ್ನ ಹೊರಗೆ ತಗೊಳ್ಳದೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬಿಡುದಿಲ್ಲ. ಹೌದೌದು, ಅದೇ ನಮ್ದು ಯೂಶಲಿ ಅದೇ ಪ್ರಯತ್ನ ಇರ್ತದೆ. ಮತ್ತೆ ಜನರು ಕೂಡ ಒಂದ್ಸಲ ಬಂದ ಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ಅಷ್ಟು ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ ಈ ಜಾಗ, ಸೊ ಅವರು ಕೂಡ ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಡಿಸಿಷನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕರೆಕ್ಟ್. ತುಂಬ ಖುಷಿ ಆಯ್ತು ಸರ್ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿ. ತುಂಬ ಒಳ್ಳೆ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಕೊಟ್ರಿ, ರಾ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಬೇಸಿಕ್ಲಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಕಿರಣ್ ಅವರೇ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಆತ್ಮಿಗಲೊಟ್ಟು ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಸಾಚೆ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಪರ ಹ್ಯಾಂಡಲ್ ಖರ್ಚಿದ ಸಲ ರಾಧಿಕಾ ಕೊಡುವ ಮೇಡಮ್ ಸಾಚೆ ನಮಸ್ತೆ. ಆತ ಹಂಗೆ ಬಿತ್ತರಿ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಆಯ್ತನಾಚೆ ಖುಷ್ ಜತ್ ಕಸ ಮಳರಿ ಚೆಲ್ಡು ಅಂಕ ಜಾವ ಜಲಲೇಕ किड्स प्ले एरिया केला तशेंच एक साना जिम सेटअप आहे तुम्ही केलेला ग्रीनरी पार्क एरिया पुरा कशी जन कितली खुश जाता म्हणून आता तुम्ही मस्त प्लॉट संग विकून जाला जनाक फर्स्ट कसं म्हळ्यार चेडवांक खुश जात की म्हणून पळयताचे कसं सांगता त्या विषयार तेंची मस्त जना कसं असतं मला मना अंतू एक सेक्युर्ड प्लेस अंतू तीन केस हावस आनी बापूस दोग जणे कामा वता जाल्यार एक सेक्युर्ड प्लेस अंतू आमकां एक चेडवांक सूण एक ಸ್ವಲ್ಪ ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಕಾಮ ವಚ್ಚೇತ
म्हण असलं तांकां टेन्शन आसता आतां भायर पब्लीक पार्क सोडूं जायना एक सेक्यूर्ड प्लेस चेडूं सेफय आसची गम्मतय करता आसची म्हळ्यार एक पीस ऑफ मायंड आसता इवन आतां ग्रँड पेरंट्स आसला रे आजी आजी आपोवन हाडूं चेडूं हांगा सोणू तांणी आरामेर बयसी वता एक ಗೇಟೆಡ್ ಕಾಲನಿ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಇಶ್ಯೂಸ್ ಆಸನ एक ಪೀಸ್ ಆಫ್ ಮೈಂಡ್ ಅರೆ ಹಂಗ ಕೇಳಿ येता म्हळ्यार एक इम्पॉर्टंट आसता सेफ्टी पर्स्पेक्टिव मस्त लायक ओके आनी हे आतां लेआउट सगळे लेआउट आसा हाका बॅरिकेड पुरो घाला पुरो कडेन हाका सेक्युरिटी कशी मेंटेनन्स कशी त्या पुरो कसो प्रोसिजर आसता ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಹಂಗ ಆಮ್ಗೆಲೆ ಗೇಟೆಡ್ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಇದಕ್ಕೂನು ಸೊ ಹಂಗ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಪರ್ಸನಲ್ ಅಸ್ತ नी त्या कडेन आमगेले सेक्यूरिटी येता आनी CCTV कॅमेरा घाला सो त्या विशय ಅಂತೂ कंप्लीट सेक्युर्ड आसता आनी मेंटेनन्स स्टाफ आसा आमगेले एट द मोमेंट एक बटी कंप्लीट सेल्स आनी जे तरी मागीर तांणी एक कम्युनिटी फॉर्म कोन वय सोसायटी कोन मागीर तांणी ते डिसिशन्स घेवया सेम एक अपार्टमेंट आशिल मंकेची करेक्ट आनी आतां मस्त कडेन कशें म्हळ्यार लेआउट आसता दाखोवच्या कोणें आसनाच ही पळयाची तुमी वच्चो न्हू म्हण सांगताची हांगा इतले जाग आसा तुमगेली कशी वेवस्था सांग आयला रे जनाक दाखोवची तसल वेवस्था आमगेले हांगा सायट ऑफिस आसा सो आयला रे आमी तांकां अप्रोच करताची तांकां खंयचे प्लॉट जावका पुरो डिटेल्स ब्रीफ करताची वचून पर्सनली दाखयताची आनी इन केस तांकां एस्टिमेशन्स जावका कशी घर बांदूं येता इवन त्या बरी खाली जाग न्ही इन्क्लुडींग जावका जाल्यार कन्स्ट्रक्शनाचे आमी तांकां डिटेल्स एक एस्टिमेशन दिताची सो तांणी आमकां जाल्यार दिव येता ना विंगड कंपनीक दिवचे आसला रे एक खंयचे कॉन्ट्रॅक्टरा दोन करचे आसला रे तांकां ऑलरेडी एक एस्टिमेशन गोत्ता आसता सो कंप्लीट डिटेल्स तांकां आमी हांगा ब्रीफ करून पेटयताची आनी मस्त जाणां कशी म्हळ्यार प्रायज अलल आसताची तांकां येवचें जायना प्रतिपटी येवचें जायना तुमी कसं नाही व्हिडिओ कॉलिंग सर्वीस ज्यो व्हिडिओज तांकां पेटोवचे तसल कसं नाही व्यवस्था की वय आमी तांकां इन केस लायव्ह प्रॉपर्टी व्हिडिओ टूर जावकात विंगड गांवां आसाची की येवचें जायना हांगा म्हळ्यार आमी लायव्ह व्हिडिओ कॉलांतू तांकां एट द मोमेंट कसो चलता असो लायव्ह दाखोवची एक फॅसिलिटी आसा नावे आमगेले प्रॉपर्टी टॉक विथ राधिका म्हणून यूट्यूब चॅनल आसा सो तांतू हे केन्नाय अपडेट्स घालता आसाची कितली कन्स्ट्रक्शन जाता आसा आनी प्रायसीस कसो आसा किती प्लॉट्स सेल जाला सो हे पुरो डिटेल्स घालताची सो तांतू दुखून तांणी एक पळोव येता विज्युअल टूर घेवयात येस व्हेरी नायस मस्त खूश जाले तुमगे लागीं उरलो न्हू तुमी लायक इन्फॉर्मेशन दिलें उलयले खातीर धन्यवाद थँक्यू